शिरूर लोकसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या शिरूर मतदारसंघात सभा होत आहेत। शिरूरमध्येही आज दिग्गज नेत्यांच्या सभा होताना दिसणार आहेत। अमोल कोल्हेंसाठी सुद्धा आज सभा होणार आहे, तर महायुतीच्या उमेदवारांसाठी सुद्धा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी सुद्धा आज सभा होताना आपल्याला दिसणार आहे। इथे अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असा सामना होतोय। थेट जाऊयात आपण शिरूरला, आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। हेमंत, काय प्रचाराला अगदी काही तास शिल्लक उरलेत, त्यामुळे भरपूर वेग आलेला असेल प्रचाराला, काय एकंदरीत चित्र? नक्कीच शिरूर लोकसभा मतदारसंघात आज दिग्गजांच्या तोफा धडकणार असून महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री आज शिरूर लोकसभा मतदारसंघात सभा घेत आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांची सायंकाळी 7 वाजता भोसरी गाव जत्रा मैदान या ठिकाणी सभा होत आहे। तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, जयंत पाटील असतील, ओमराजे निंबाळकर असतील यांची सायंकाळी 5 वाजता चाकण या ठिकाणी सभा होत आहे। दोनही दिग्गज उमेदवारांसाठी दिग्गजांच्या सभांचा धडाका आज या मतदारसंघात पाहायला मिळणार असून काय बोलणार याकडे सुद्धा संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी हेमंत। तर एकंदरीत शिरूरमध्ये सुद्धा प्रचारासाठी अवघे काही तास उरलेले आहेत। कोल्हे आणि आढळरावांसाठी दिग्गज नेते आता मैदानात उतरलेले दिसत आहेत।